ना पूछो कि कहाँ है मेरी मंजिल, अभी तो बस चलने का इरादा किया है। ना पूछो कि कहाँ है मेरी मंजिल, अभी तो बस चलने का इरादा किया है। ना हारूंगा कभी हौसला, ये किसी और से नहीं, ये मैंने खुद से वादा किया है। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटली की तुम्हाला एक महत्त्वाचा एक विषय असतो आणि त्याचं सर्वांना टेन्शन असतं आणि तो म्हणजे इंग्रजी. आपण UPSC पासून अगदी ग्रुप डी पर्यंत जरी आलोय, ग्रुप सी पर्यंत जरी आलोय, तरी तुम्हाला इंग्रजी या विषयांमध्ये अगदी कठीणात कठीण MPSC जरी करत असणारा विद्यार्थी त्याला सुद्धा भीती वाटत असते. मग हा संपूर्ण इंग्रजीचा अभ्यासक्रम आपण अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कंटिन्यू लेक्चरच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. तर आजचा हा या ठिकाणी आपला पहिला सेशन असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही या ठिकाणी जर क्वेरीज असेल, काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आलाय, तर माझा हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तिथं तुम्ही संपर्क साधू शकता. तर आपण लगेच वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया. बघा, इंग्लिश म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की इंग्लिश नेमकी काय आहे, म्हणजे भाषा आहे की काय आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ती भाषाच आहे, बरोबर. मग आपण ज्यावेळी म्हणतोय इंग्लिश, तर इंग्रजीपासूनच आपण सुरुवात करूया. एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवणार आहे, जी या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत कधीही बघितलं नसेल किंवा कधीही वाचलं नसेल. अशा एकदम बेसिक पासून, म्हणजे ते छोट्या छोट्या मुलापासून अगदी UPSC करण्यापर्यंत प्रत्येकाला उपयोगी होणार आहे. मग ती माळा भरती असो, म्हणजे सरळ सेवा असो, की UPSC असो, MPSC असो, प्रत्येकासाठी कामात येणार. बघा, इंग्लिश म्हटलं की तुम्हाला एक विचार करायचा, अगोदर विचार करायचे की ही जर इंग्लिश असेल तर ती एक भाषा आहे. भाषा म्हटले की आपण त्याचा उगम कशा प्रकारे आहे, आपण मराठीमध्ये पण वाचतोय. मराठी भाषा असेल तर मग वर्ण असेल, अक्षर असेल, शब्द असेल, अशा प्रकारचं स्टेप बाय स्टेप आपण बघत असतो मराठी विषयामध्ये आणि ते तुम्ही वाचलं पण असेल. पण अशाच प्रकारचं तुम्हाला इंग्रजीमध्ये कुणी सांगितलंय का, की इंग्रजी कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे? तर तसं तुम्हाला कुणीही सांगितलं नाही, बरोबर. तेच आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर कुठंही इंग्रजीमध्ये आपल्याला 2 अप्रोचेस असतात. एक जर भाषा म्हटलं तर भाषेला आपण 2 पद्धतीचे अप्रोचेस, स्वतःचा पॉइंट ऑफ व्ह्यू मांडू शकतो. पहिला पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे, तो असणार आहे सब्जेक्टिव्ह. एक म्हणतात त्याला सब्जेक्टिव्ह अप्रोच, आणि सेकंड टाइप जो असणार आहे त्याला आपण म्हणतोय ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. अप्रोच म्हणजे आपण म्हणूया आपलं पॉइंट ऑफ व्ह्यू. पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? बघा, सब्जेक्टिव्ह अप्रोचमध्ये आपण काय म्हणू शकतो की आपल्याला काय वाटतं, म्हणजेच पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतोय. पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि ऑब्जेक्टिव्ह अप्रोचेसमध्ये काय असणार आहे, तर एक्झामिनरला काय वाटतं, म्हणजेच आपण म्हणू शकतो या ठिकाणी एकतर फॅक्ट बेस्ड जे असणार ते फॅक्ट बेस्ड असणार, किंवा ऑब्झर्वेशननी आपल्याला काय समजतं ते, बरोबर की नाही. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या ज्यावेळी इंग्रजी भाषेचा आपण वापर करतोय. पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचंय की आपल्याला सब्जेक्टिव्ह अप्रोच आणि ऑब्जेक्टिव्ह अप्रोच काय आहे ते माहिती असणे आवश्यक आहे. मग दोघांमधील फरक काय आहे? बघा, एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय मी, की एक्झामिनर असतो. एक्झामिनर पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला विचार करायचा आहे. आपल्याला जे दिसतं तेच ॲक्चुअलमध्ये खरं असतं असं नाही. आपल्याला पॉइंट ऑफ व्ह्यू मांडायचा आहे, परंतु ते पॉइंट ऑफ व्ह्यू पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजेच मला वाटलं होतं, अशा प्रकारचे जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत ते या ठिकाणी चालणार का? तर नाही चालणार. आपण प्रत्येक वेळी म्हणतोय की एखादा क्वेश्चन असेल तर मला असं वाटलं होतं त्यामुळे मी आन्सर केलाय. मला अशा प्रकारचं त्यावेळी वाटलं, आपण जे म्हणतोय थिंक, की मी अशा प्रकारचा विचार केला त्यामुळे हा क्वेश्चनचा आन्सर मी असा दिलाय. हे झालं आपला पॉइंट ऑफ व्ह्यू. परंतु आपला पॉइंट ऑफ व्ह्यू इथं एक्झामिनरला एक्सपेक्टेड आहे का? नाही ना. तर मग तेच तुम्हाला सांगतोय की इथं जो अप्रोच आपला असणार आहे तो या ठिकाणी सब्जेक्टिव्ह व्ह्यू आपलं असणार का? तर नाही. हा सब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपला नसणार आहे. आपल्याला बघायचंय ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजेच एक्झामिनरला काय वाटतं. जर मी एक्झामिनर आहो तर मला एक्झामिनर पॉइंट ऑफ व्ह्यू बघावं लागेल, की एक्झामिनरला काय वाटतं ते आपल्याला बघावं लागेल. मग ते जर आपल्याला ज्यावेळेस समजतंय
त्यावेळी आपण म्हणूया की आपलं एक पॉइंट ऑफ व्ह्यू समजलाय. म्हणजेच आन्सर देताना पण आपल्याला आपली जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते आपल्याला समजून येणार. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. काही बेसिक गोष्टी आहेत ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु सुरुवातीला फक्त मला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही शिकताना काही नियम्स आहेत, नियमांचा तुम्ही वापर केलात. म्हणजेच S+V1 असेल, काहीही असेल, कुठलाही नियम असेल. बट मला सांगा काही काही गोष्टी अशा आहेत की ते विदाऊट नियम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. काही नियम अपवादात्मक सुद्धा असू शकतात. काही नियम जे आहेत ते विदाऊट नियम, फक्त तुम्ही जर नियम पाठांतर केले तर तो एक्झॅक्टली 100% नियम लागू होणारच त्या गोष्टीला, असं नाही. त्यामुळे आपण मॅथमध्ये ज्या प्रकारे आपण फॉर्म्युला बेस्ड काही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत असतो, सेम लाईक दॅट आपण इथं सुद्धा काही पॉइंट ऑफ व्ह्यू आपण मांडणार आहोत की ज्याद्वारे तुम्हाला कुठलीही जरी एक्झाम असेल तरी ते क्लिअर होणार. कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजेच तुमचे प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी क्लिअर होणार. बघा या ठिकाणी काय काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं एक पहिलं आहे तुम्हाला, इंग्लिश ही एक भाषा आहे. भाषा असेल तर त्याचा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह अप्रोच मांडणार, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की जे एक्झामिनर पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण हे सुद्धा बघू शकतोय की आपण जे म्हणतोय नेहमी दिसतं तसं नसतंय म्हणून जग फसतंय. तर तुम्हाला माहिती असेल आपण हिंदीमध्ये पण म्हणतोय चेहरे पे मत जाओ भाई, बहुत बोला दिखता है लेकिन अंदर से बहुत कमी ना होगा. अशा प्रकारचा आपण नेहमी डायलॉग पण करत असतोय, आपल्या मित्रांना पण मॅक्सिमम म्हणत असतोय. सेम लाईक दॅट इथं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी जी गोष्ट तुम्हाला दिसत आहे ती गोष्ट ती ॲक्च्युअलमध्ये तसं असेलच असं नाही. ॲक्च्युअलमध्ये ती गोष्ट तशी असेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की कुठलाही शब्द आपण ज्यावेळी पाठांतर करतो त्यावेळी तो पॉइंट ऑफ व्ह्यू आपण म्हटलं, तो त्या शब्दावर जायचं नाही आहे की ॲक्च्युअलमध्ये हा एक शब्द असेल तर तो त्या ठिकाणी करेक्ट असणार असं नाही. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया या ठिकाणी काही बेसिक पार्ट्स बघणार आहोत. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. तर एक बेसिक पार्ट्स पासून आपण सुरुवात करूया की जर भाषा असेल तर भाषा कुठपासून कशा प्रकारे या ठिकाणी वर्क करणार आहे. बघा पहिल्यांदाच आपण मी इथं तुम्हाला लिहून देतोय की इंग्लिश ही काय आहे, एक लँग्वेज आहे. मग ज्यावेळी आपण लँग्वेज म्हणतोय, लँग्वेज म्हटलं की त्या ठिकाणी काही ध्वनी निर्माण होतात. तुम्हाला माहिती असेल साऊंड, बरोबर की नाही. साऊंड तुम्ही बघितलंच असेल. मराठीमध्ये तुम्ही ज्यावेळी शिकताय त्यावेळी तुम्हाला ध्वनी या ठिकाणी समजायला येतो. मग साऊंड सुद्धा या ठिकाणी 44 साऊंड लक्षात ठेवायचं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला मराठीमध्ये किंवा आपण अल्फाबेट्स म्हणतोय, अल्फाबेट्समध्ये तुम्हाला विचारही आला असेल की सर आपल्याकडे तर 26 अल्फाबेट आहेत, मग साऊंड कसे, साऊंड एवढे वेगळे कसे. तर बघा बाकी वेगवेगळे साऊंड आहेत, ध्वनी आहेत. त्यासाठी वेगवेगळे वर्ड्स न वापरता आपण डायरेक्टली काही सेम वर्ड्स वापरले आहेत. आपण काही ईला आपण आय पण वापरतो, कधी ई पण वापरतोय, बरोबर की नाही. तर हे तुम्हाला या ठिकाणी नंतर लक्षात येणार आहे. तर बघा साऊंड म्हटलं तर 44 प्रकारे साऊंड आहेत. त्यामध्ये 2 प्रकार येतात. एक तर असतो या ठिकाणी वॉवेल साऊंड आणि सेकंड असतो या ठिकाणी कन्सोनंट साऊंड. आता तुम्हाला वॉवेल्स पण माहिती आहे आणि कन्सोनंट पण माहिती आहे, बरोबर की नाही, स्वर आणि व्यंजन, बरोबर. तर मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की वॉवेल साऊंड या ठिकाणी आहेत 20. एकदम बेसिक पासून सांगतोय. तुम्हाला जो IPA चार्ट असेल, तुम्हाला माहिती असेल की इंटरनॅशनल आपला जो चार्ट आहे त्यामधून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वॉवेल्स आपल्याकडे 20 आहेत आणि बाकीचे जे रिमेनिंग 24 साऊंड्स आहेत ते या ठिकाणी कन्सोनंट साऊंड येणार आहेत. ओके, जे वोकल कॉर्डवरून आपण जे बोलतोय, मराठीमध्ये स्वर साऊंड आणि व्यंजन साऊंड म्हणतोय. फॉर एक्झाम्पल जरी हा वन असेल, वन, बरोबर, पण हा ओचा उच्चार कसं येत आहे तर ओ न येता या ठिकाणी काय येत आहे, व असा उच्चार येत आहे. म्हणजे साऊंड काय उच्चार करतो आहे, हा साऊंड उच्चार करतोय ॲज अ कन्सोनंट सारखं. मग या ठिकाणी आपण ॲन वापरतो का, नाही वापरत. सेम लाईक दॅट इथं सुद्धा तुम्हाला वॉवेल्स आणि कन्सोनंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा
त्यानंतर साऊंड तयार झाले, तर साऊंडवरून काही बोलण्याची भाषा तयार झाली, त्याला आपण म्हणतोय स्पोकन लँग्वेज. काय येणार या ठिकाणी? स्पोकन, म्हणजेच आपण बोलतो कशा प्रकारे हे पण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. मग बोलण्यासाठी पण वेगवेगळे साऊंड्स या ठिकाणी येणार. वेगवेगळे साऊंड्स कसे येणार? तर या ठिकाणी बघा 3 प्रकारचे साऊंड्स मी तुम्हाला सांगतोय. पहिला साऊंड असणार आहे त्याला आपण म्हणतोय लेझी साऊंड. एक असतो लेझी साऊंड, दुसरा असतो एक लॉंग साऊंड आणि तिसरा असतो एक शॉर्ट साऊंड. बघा, आय होप तुम्ही ऐकलं नसेल किंवा ज्यांनी ऐकलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल ऐकलं तर इथं लक्ष द्यायचं. बघा, लेझी साऊंड म्हणजे अशा प्रकारचं आहे की ज्यावेळी आपल्याला बोलताना थोडा लेझीनेस वाटतोय, म्हणजे टुडे, एग, अशा प्रकारे या ठिकाणी काय येतो? एक लेझीनेस येतो. या ठिकाणी एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचं आहे की एक लेझीनेस येतो. एक लॉंग साऊंड सुद्धा आहे, म्हणजेच आपण बघा शीट, या ठिकाणी शीट, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा आहे शीट. ओके, त्यानंतर आहे या ठिकाणी बीच. हा काय आहे? एक लॉंग साऊंड आपण प्रोड्यूस करतोय. थर्ड टाईप आहे या ठिकाणी शॉर्ट साऊंड. शॉर्ट साऊंड बघा, फॉर एक्झाम्पल शीट, हा आहे शीट. फॉर एक्झाम्पल बीच, बीच आणि बीच, शीट आणि शीट. साऊंड्समध्ये तुम्ही बोलून बघा, तुम्हाला साऊंड्समध्ये पण फरक जाणवेल. तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यावरूनच मॅक्सिमम टाइम, जर आपल्याकडे तुम्हाला जर प्रॉपरली इंग्लिशचं नॉलेज असेल आणि तुमचा मित्र फॉर एक्झाम्पल गोव्याला वगैरे गेला आणि म्हटलं की अरे यार मैं तो गोवा गया, बीच पे घुमा, आपण म्हणू तू आहेस त्या लायकीचा, बरोबर, कारण त्याने काय म्हटलं? हा बीच म्हटलं. तर साऊंडमध्ये साऊंड इम्प्रूव्हमेंट करतोय की तुम्ही काय बोलताय म्हणून. त्याने बीच पे घुमा, डायरेक्टली हा बीच आणि बीच दोघांमध्ये फरक आहे, स्पेलिंग वरून पण आणि तुम्हाला अर्थावरूनही समजलं असेल. सेम या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. मग ज्यावेळी स्पोकन लँग्वेज आपली तयार झाली, तर या ठिकाणी 3 प्रकारचे साऊंड तयार झाले. मग त्यानंतर या ठिकाणी आपले जे लेटर्स आहेत, ते लेटर्स या ठिकाणी तयार झालेत. लेटर्स तुम्हाला माहिती आहे, आता जे तुम्ही म्हणताय येस येस, हा, ते चेहऱ्यावरती स्माइल समजते आता की आता तुम्हाला हे जे 26 लेटर्स आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. यामध्ये वॉवेल्स आणि कन्सोनंट, बरोबर, वॉवेल्स आणि कन्सोनंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात आले असणार. तर इथपर्यंत आय होप की तुम्हाला क्लिअर झालं असेल. वॉवेल्स, कन्सोनंट. बघा, त्यानंतर पण आपण पुढे जाऊन बघूया की ज्यावेळी लेटर्स तयार झाले, एखादं लेटर्स तयार झाल्यानंतरच तर शब्द तयार होतात ना. मग वर्ड सुद्धा आपण या ठिकाणी लिहितोय. इथं ॲरो देऊन मी ह्या साईडला लिहितो इथं खाली. ओके, या ठिकाणी काय येणार? इथं येणार या ठिकाणी वर्ड. मग वर्ड सुद्धा आहेत. वर्ड असतील तर त्याचे वर्डचे फॉर्मेशन सुद्धा असणार. वर्ड असेल तर काय? शब्द असेल, शब्दांचं फॉर्मेशन सुद्धा असेल. मग आपण या ठिकाणी वर्ड फॉर्मेशन बघूया. शब्द कसे तयार होणार? बघा, ही स्टेप बाय स्टेप इथं लिहून ठेवलेलं आहे, बरोबर. नंतर स्क्रीनशॉट काढायचा, बरोबर लिहून ठेवायचा स्टेप बाय स्टेप. वर्ड फॉर्मेशन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? एक असतो या ठिकाणी रूट वर्ड, त्यानंतर एक येतो या ठिकाणी प्रिफिक्स आणि या ठिकाणी येतो सफिक्स, बरोबर. प्रिफिक्स आणि सफिक्स समजलं असेल तुम्हाला, आणि या दोघांनाही मिळून एक शब्द तयार होतो, त्याला आपण म्हणतोय ॲफिक्सेस. बघा, एवढं इन डिटेल ना कोणीही तुम्हाला सांगणार नाही. जरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री असेल तरीही तुम्हाला याची व्हॅल्यू ठेवायची आहे, किंमत ठेवायची आहे. आणि एवढं जे एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय त्याचा तुम्हाला अगदी आपल्या जीवनामध्ये पण युटिलाइज करायचं आहे, अभ्यासामध्ये पण युटिलाइज करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी प्रीफिक्स आणि सफिक्स दोघांना मिळून ॲफिक्सेस तयार होतात, आणि हा जो मेन वर्ड असतो त्याला रूट वर्ड आपण म्हणतोय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. ओके, याचं एक्झाम्पल इथं लिहितो बघा. फॉर एक्झाम्पल बघा, जर काउंट असेल,
एक शब्द आहे या ठिकाणी काउंट. काउंटच्या आधी आपण काय म्हणू शकतो? अनकाउंट म्हणू शकतो. UN सुरुवातीला लिहिलंय, आपण काय लिहिलो? अनकाउंट. नंतर सुद्धा ABLE असंही लिहू शकतो मी. हा एक शब्द तयार झाला, काउंटेबल. काउंटेबल पण एक शब्द तयार झाला, सोबत या ठिकाणी अनकाउंट सुद्धा एक शब्द तयार झालाय. तर असे जे दोन शब्द तयार झाले की हा जो टोटल शब्द झालाय हा मेन काय आहे? रूट वर्ड. अन काय आहे या ठिकाणी? प्रिफिक्स. एबल काय आहे? सफिक्स. अशा प्रकारे शब्दांची रचना या ठिकाणी होत असते. आणि असे जे शब्द तयार झाल्यानंतरच मग आपल्या या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच आहे ती तयार होत असते. इथून काय तयार होत असते? आपली पार्ट ऑफ स्पीच. ओके, पार्ट ऑफ स्पीच इथपासून तयार होत असते. आणि जे आपण पार्ट ऑफ स्पीच बघणारच आहोत या ठिकाणी, पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय काय बघणार आहोत? प्रत्येक जी इन डिटेल आहे, नाम पासून म्हणजेच नेम पासून, एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतोय, फक्त तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आय होप एवढं तुम्हाला समजलं असेल. काही नसेल समजलं, काही क्वेरीज असेल तर नक्की कमेंटमध्ये पण सांगायचं आहे. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि काही जर क्वेरीज असेल तर हा आपला हेल्पलाईन नंबर आहे, या हेल्पलाईन नंबरला सुद्धा या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. तर बघा, आता आपण या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच बघणार आहोत. तर या ठिकाणी लिहून झालं असेल तर रफ करतोय मी. त्यांचं लिहून झालं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढायचे किंवा लिहून घ्यायचं आहे. बघा, आपण आता शॉर्टकट मध्ये सध्या तुम्हाला फक्त एक एक्झाम्पलने सांगतोय. पार्ट ऑफ स्पीच. पहिलाच आपण या ठिकाणी घेऊया. प्रत्येकाला माहिती आहे. चला, किती आहेत पार्ट ऑफ स्पीच? कमेंट मध्ये सांगा मला. पहिला आपण या ठिकाणी बघणार आहोत तो आहे या ठिकाणी नाउन. ओके, नाउन विषयी आपण माहिती घेताना बघा, नाम ज्याला आपण म्हणतोय मराठीमध्ये, नाम म्हटले की प्रत्येकाला वाटतं की एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं नाव असेल. फक्त व्यक्ती आणि वस्तूचं नाव असतं का? तर नाही. नाम म्हणजे काय? नामला आपण एक साध्या शॉर्टकट मध्ये आपण म्हणू शकतोय की नेमिंग वर्ड. नाव काय आहे? तो एक नेमिंग वर्ड आहे. कशाचं नेमिंग वर्ड असणार आहे? तर एकतर तो विजिबल असणार किंवा फील ओनली असणार. काय असणार? एकतर विजिबल असेल. विजिबल असेल म्हणजेच आपल्याला दृश्य डोळ्याने दिसतोय ते विजिबल. काही गोष्टी आहेत की फक्त आणि फक्त त्याला आपण काय करू शकतो? फील ओनली. फक्त आपण त्याला फील करू शकतो. ओके, ऍक्च्युली काय करू शकतो आपण? त्याला फील करू शकतो. बरोबर की नाही? फील करू शकतोय म्हणजेच एकतर विजिबल असणार किंवा या ठिकाणी फील ओनली असणार. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण सेकंड पॉइंट ऑफ व्ह्यू जर घेतलं या ठिकाणी, तर दुसरा या ठिकाणी प्रकार पडणार आहे, त्याला आपण म्हणूया. बघा, विजिबल नाउन तुम्हाला माहिती आहे की आपल्याला मार्कर, पेन जे काही तुम्हाला दिसतंय डोळ्याने ती आहे. त्यानंतर फील ओनली. एखादी गोष्ट असेल, आपण ब्युटिफुलनेस, आपण श्रीमंती म्हणतोय, गरिबी म्हणतोय, काही गोष्टी आहेत जे फील करू शकतोय आपण, त्यांना आपण म्हणतोय फील ओनली. पण प्रत्येकाला आपण नाम दिलेलं आहे. त्यानंतर सेकंड प्रकार या ठिकाणी येतो, त्याला आपण म्हणतोय प्रोनाउन. बरोबर. प्रोनाउनला काय म्हणणार? प्रोनाउनला जर तुम्हाला शॉर्टकट मध्ये जर समजून घ्यायचं आहे तर विच रिप्लेस द नाउन. काय म्हणणार प्रोनाउनला? द रिप्रेझेंट्स द नाउन. रिप्रेझेंट्स ऑर रिप्लेस द नाउन. तर त्याला आपण असंही म्हणू शकतो, विच रिप्रेझेंट्स अ नाउन. ओके, नाउनला रिप्रेझेंट करणारा, नामाच्या ऐवजी प्रत्येक वेळी येणारं नाही, नामाच्या शब्दाला रिप्लेस करणारं, नामाच्या रिप्रेझेंट करणारं, त्याला आपण म्हणूया राम विल हेल्प राणी. फॉर एक्झाम्पल, राम विल हेल्प राणी. ओके, हा शब्द आहे. आता याला रिप्लेस कसं करू शकतात की राम विल हेल्प हर, अशा प्रकारे होणार स्टेटमेंट. बरोबर. राणीच्या ऐवजी काय झालेलं आहे? राणीच्या ऐवजी या ठिकाणी
हर अशा प्रकारे रिप्लेस झालेला आहे. तर सेम तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितले सेकंड मध्ये आपण जर बघितले मेनी ऑफ द बॉईज वेअर देअर किंवा सम ऑफ द बॉईज सॉरी असंही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. सम ऑफ द स्टुडंट्स, एक्झाम्पल पुन्हा सम ऑफ द स्टुडंट्स. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक्झाम्पल, आता इथं मॅक्सिमम तुम्हाला सम हा दिसेल, परंतु तुम्हाला मॅक्सिमम टाइम सम ऑफ द स्टुडंट्स, स्टुडंट्सना इथं नाऊन आहे स्टुडंट्स, बरोबर, पण स्टुडंट्सना सुद्धा रिप्रेझेंट करतो या ठिकाणी, मग काय येणार, सम सुद्धा या ठिकाणी येणार. म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसरं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, थर्ड पार्ट ऑफ स्पीच आपलं असणार आहे, त्याला आपण म्हणतो या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह बघा, ऍडजेक्टिव्ह काय करणार आहे, तर ते डिटेल्स ऍड करणार आहे. ऍड डिटेल्स टू द मिनिंग ऑफ नाउन ऑर प्रोनाउन. डायरेक्टली एकच शब्द लक्षात ठेवायचा आहे, ऍड डिटेल्स. डिटेल्स एक आणखी एक्स्ट्रा माहिती देत असतो, डिटेल्स माहिती देत असतो. कोणाबद्दल, एकतर तो नाउन बद्दल देणार किंवा तो प्रोनाउन बद्दल देणार. ही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग ज्यावेळी डिटेल्स देतोय त्यावेळी कशा प्रकारे डिटेल्स देणार. फॉर एक्झाम्पल, एखादी जर वॉल असेल, भिंत असेल, ही आहे भिंत, बरोबर, भिंतीबद्दल आपल्याला ही वॉल आहे समजा, तर याविषयी एक्स्ट्रा माहिती देत आहे. याला समजा मी इथं लिहिलंय पेंटेड, तर पेंटेड काय झालंय, एक डिटेल माहिती देत आहे कशाबद्दल, तर ह्या भिंतीबद्दल, म्हणून हा पेंटेड काय झालं या ठिकाणी, तर तो ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. बरोबर, एवढं लक्षात आलंय, क्लिअर. शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो, एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये. त्यानंतर बघा, फोर्थ टाईप या ठिकाणी येणार, काय आहे फोर्थ, यस, व्हेरी गुड. तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल सांगतोय की हा वर्ब असणार आहे. वर्ब काय करतो, हा रिप्रेझेंट्स करतो, रिप्रेझेंट्स करणार आहे. कशाला रिप्रेझेंट्स करणार, तुम्ही नेहमी एकच शब्द सांगताय, ऍक्शन, एखादी कृती करायला, बरोबर, फक्त कृतीच करणार का, कधी कधी पोझेशन पण सांगणार, पोझेशनच सांगणार का, तर कधी कधी हॅपनिंग सुद्धा सांगणार, काय घडत आहे हे सुद्धा सांगणार ना. म्हणजेच आपण फक्त आणि फक्त, तुम्ही नेहमी जे ऍक्शन किंवा कृती, वर्ब म्हणजे क्रियापद, क्रियाबद्दल माहिती किंवा क्रिया करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतोय, अशा प्रकारचं तुम्हाला रटवलेलं आहे, तुम्ही आधीपासून अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणी हॅपनिंग होऊ शकतोय, पोझेशन होऊ शकतोय. आय प्ले क्रिकेट असं जर आपण म्हटलं, किंवा ही प्लेज क्रिकेट, एक्झाम्पल मधून तुम्हाला पटवून देतोय. फॉर एक्झाम्पल, ही प्लेज क्रिकेट. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतो, ऍक्शन दिसतो, बरोबर. त्यानंतर जर आपण म्हटलं समजा, ही एट ॲन ॲपल, ही एट ॲन ॲपल, हे काय झालेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला ऍक्शन दिसत आहे. आता मी काही वेगळं लिहितोय, काही वेगळं एक्झाम्पल. समजा, ही हॅज अ कार. ओके, ही हॅज अ कार. आता हॅज काय आहे या ठिकाणी, पोझेशन दाखवतोय, याचा अर्थ तो पण काय आहे, एक ऍक्शन, म्हणजेच या ठिकाणी वर्ब आहे. हॅज वर्ब आहे की नाही, आहे, बरोबर. या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, हा जो हॅज आहे तुम्हाला काय दाखवतोय, तर पोझेशन दाखवतोय. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होतोय की नेहमी लक्षात ठेवायचंय की भाई चेहरे पे मत जा, चेहऱ्यावर जाऊ नका, त्यासाठीच तुम्हाला सांगतोय. सोबत आय एम अ गुड स्टुडंट असंही लिहू शकतो, मी लिहू शकतोय, आय एम अ गुड स्टुडंट, मी एक चांगला विद्यार्थी आहे. आता या ठिकाणी हा जो एम आहे, हा ऍक्शन दाखवतोय का, ऍक्शन दाखवतोय, चालत आहे, फिरत आहे का, नाही. तर या ठिकाणी काय दाखवणार, हा हॅपनिंग दाखवतोय
की ह्या चांगला स्टुडंट आहे म्हणून हॅपनिंग काय घडत आहे ते दाखवतोय. मग अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की वर्ब जो शब्द आहे तो फक्त आणि फक्त या ठिकाणी ऍक्शन न दाखवता, फक्त आणि फक्त आपण जे लहानपणापासून रट्टा मारलेला आहे की ऍक्शन दाखवतोय, ऍक्शन वर्ब असतो, तर हे कुठं गेले मग पोझिशन आहे, हॅपनिंग आहेत, असंही तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय. आय होप की तुम्हाला इथपर्यंत हे क्लिअर झालं असेल. पहिल्यांदा आपण बघितलंय नाऊन. नाऊनला तुम्हाला सांगितलंय की तो एक नेमिंग वर्ड आहे. ओके, मग ते नेमिंग वर्ड कोणाला देतोय आपण? एखाद्या जी विजिबल गोष्ट आहे त्याला सुद्धा, आणि जे विजिबल नाही आहे फक्त आपण त्याला फील करू शकतोय, ते म्हणतात आपण महसूस करने की जो बात होती है, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकताय. त्यानंतर आपण प्रोनाउन बद्दल माहिती बघितली की विच रिप्रेझेंट्स अ नाउन. नाउनला त्या ठिकाणी रिप्रेझेंट्स करतोय, या ठिकाणी रिप्लेस करतोय असं पण नाही. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण प्रोनाउन म्हणतोय. ही जुनी झाली डेफिनेशन. ही 100% ऍक्च्युअल असणार का? तर नाही. कारण या ठिकाणी तुम्ही ठीक आहे, राम विल हेल्प राणी, या राणीला तुम्ही रिप्लेस केलंय आणि काय केलं? हर टाकलंय. आता या ठिकाणी सम ऑफ द स्टुडंट्सलाच रिप्रेझेंट करतोय सम. मग हा सम शब्द पण या ठिकाणी काय असणार आहे? तर हा पण प्रोनाउन आहे. तुम्ही काय फक्त वाचलेलं आहे ही, शी, इट, एवढंच तुम्ही वाचलेलं आहे, पुढचा शब्द तुम्हाला माहिती आहे, मग तेवढेच प्रोनाउन आहेत का या ठिकाणी? म्हणून तुम्हाला आधीच म्हणले की भाई चेहरे पे मज्जा. त्यानंतर आहे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह काय करणार आहे? तर ते डिटेल ऍड करणार आहेत. कुणामध्ये? एकतर नाउनसाठी डिटेल ऍड करणार किंवा एकतर प्रोनाउनसाठी डिटेल ऍड करणार. त्यानंतर या ठिकाणी आपण बघूया की एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलंय की ही जर भिंत असेल, ही भिंत असेल, भिंत बद्दल आपण माहिती काय देतो की ती पेंट केलेली आहे, पेंटेड वॉल. ओके, हा मार्कर आहे, बट हा रेड मार्कर आहे. ह्या मार्कर बद्दल आपण एक्स्ट्रा माहिती काय दिली की हा रेड कलरचा आहे, बरोबर की नाही? हे झालं या ठिकाणी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर येतो वर्ब. वर्ब बद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की फक्त आणि फक्त ऍक्शनच लक्षात ठेवणार का? तर नाही. ऍक्शन सोबत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं पोझेशन, आपण म्हणतोय की ये चीज मेरी है, ते पोझेशन लक्षात ठेवावं लागेल. काही क्रिया घडतही असेल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. फक्त ऍक्शन ही ऍक्शन नाही. ओके, या ठिकाणी तुम्हाला तेच पटवून देण्यासाठी काही एक्झाम्पल सुद्धा लिहिले. या एक्झाम्पल मध्ये बघा, ही प्लेज क्रिकेट, तो ऍक्शन करतोय म्हणजे खेळत आहे. तो खाण्याची क्रिया करतोय, ही एट एन ऍपल, तो ऍपल खात आहे, ही पण तुम्हाला ऍक्शन दिसते. बट बाकीचे एक्झाम्पल तुम्ही बघा, या ठिकाणी ही हॅज अ कार, त्याच्याकडे कार आहे, तर कार आहे म्हणजे हातामध्ये कार आहे का? नाही. कारवर काय आहे? त्याचा पोझेशन आहे, त्याचा हक्क आहे, ते सुद्धा आपण काय म्हणतोय? ते पण या ठिकाणी वर्ब मध्येच येणार. आय एम अ गुड स्टुडंट, हा सुद्धा एक या ठिकाणी काय आहे? हॅपनिंग दाखवतोय की मी चांगला विद्यार्थी आहे. मग हे काय आहे? एम काय आहे या ठिकाणी? हे सुद्धा ऍक्शन आहे, बरोबर? तर चला, या ठिकाणी आय होप तुम्हाला एवढं जे पार्ट ऑफ स्पीच आहे ते एवढं तुम्हाला आवडलं असेल. तर आपण बाकीचे राहिलेले पार्ट ऑफ स्पीच आहेत ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट आहे या ठिकाणी 5व, त्याला आपण म्हणतोय ऍडवर्ब. आता ऍडवर्ब काय करणार? ऍडवर्ब काय करेल? तर तो ऍक्शन मध्ये डिटेल्स देण्याचं काम करेल. आपण ऍक्शन वर्ब मध्ये पण बघितलं आहे, ऍडजेक्टिव्ह मध्ये बघितले की नाउन आणि प्रोनाउनला डिटेल्स ऍड करतो. सेम लाईक दॅट यू हॅव टू रिमेंबर दॅट द ऍडवर्ब मीन्स व्हॉट? ऍक्शन में डिटेल्स ऍड करता है. ऍक्शन मध्ये काय करणार? तो ऍक्शन मध्ये डिटेल्स ऍड करणार. डिटेल्स ऍड करणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ही रन. ओके, ही रन्स. स्टेटमेंट कंप्लीट आहे. ओके, या ठिकाणी जर समजा ही रन्स फास्ट अशा प्रकारे जर स्टेटमेंट लिहिलं असेल तर यामध्ये बघा काय चेंजेस आहे?
ऍक्शन मध्ये काय करत आहे, डिटेल्स देत आहे की तो धावत आहे, बट कशा प्रकारे, फास्ट धावतोय, बरोबर, पळतोय, कशा प्रकारे या ठिकाणी, फास्ट. मग हे ऍक्शन मध्ये डिटेल्स ऍड केली आहे, याचा अर्थ काय, त्याला आपण म्हणणार, याला ऍडवर्ब असं म्हणणार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 6th या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन त्यालाच आपण म्हणूया या ठिकाणी एक रिलेटिंग वर्ड आहे, एक रिलेट करतोय. कशा प्रकारे करणार ते पण तुम्हाला सांगतोच मी. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, त्याला आपण म्हणूया एक रिलेटिंग वर्ड या ठिकाणी आपण म्हणणार आहोत, रिलेटिंग वर्ड. काय करणार, रिलेटिंग वर्ड आहे. जर रिलेटिंग वर्ड असेल तर काय करणार, इट रिलेट्स मीन्स टू रिलेट समथिंग. त्या ठिकाणी दोघांमध्ये एक रिलेशन दर्शवणार. फॉर एक्झाम्पल, रोहित वेंट, एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला, रोहित वेंट रमन, रोहित वेंट रमन, डॅश 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 टाकलेला आहे. आता याला काय करणार, याला काय करणार, याला रिलेट करावं लागेल, रोहित वेंट रमन, काय अप डाऊन काहीतरी सांगावं लागेल ना, काहीतरी रिलेट करावं लागेल. तोच हा जो शब्द या ठिकाणी असेल त्याला आपण म्हणतोय रिलेटिंग वर्ड. मग या ठिकाणी रोहित वेंट टू रमन, रोहित वेंट विथ रमन, काहीतरी तिथं रिलेट करावं लागेल ना. तर हा शब्द जो असतो त्याला आपण म्हणतोय प्रिपोजिशन. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच या ठिकाणी आपलं असणार आहे, तो आहे कंजंक्शन. बघा खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आणि संपूर्ण आपण इंग्लिश ग्रामरची सिरीज अशाच प्रकारे आपण कंप्लीट करणार आहोत, की जे कधीही तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे शिकले सुद्धा नसणार, तसं आपण बघणार आहोत. कंजंक्शन बघा, कंजंक्शन याला आपण काय म्हणूया मग, आता हा काय करेल, हा रिलेट करणार नाही, तर हा जॉईन करेल. ओके, काय करेल, जॉईन करेल. फॉर एक्झाम्पल, राम डॅश डॅश रोहन हॅव कम. ओके, एक्झाम्पल बघा, या ठिकाणी आता दोघांना काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. मग जॉईन कशाने करू शकतो आपण, राम अँड रोहन, अँड आणि आपण काय केलेलं, जोडलेलं आहे त्यांना. तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला 8वा प्रकार आणि शेवटचा प्रकार या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच असणार आहे. या ठिकाणी बघू शकता, त्याला आपण काय म्हणतो, इंटरजेक्शन. काय म्हणणार आपण, इंटरजेक्शन. इंटरजेक्शन याला काय म्हणू शकतो आपण, की जे स्वतःची इमोशन्स आहेत, स्वतःच्या ज्या काही भावना आहेत, त्या भावना एक्सप्रेस करणे, म्हणजेच इमोशन्स एक्सप्रेस करणे. एक्सप्रेस करणे म्हणजेच आपले इमोशन दाखवणे किंवा इमोशन सांगणे. जसं आपण हुर्रे, या, ओ माय गॉड, अशा प्रकारे जे काही आपण शब्द वापरतो, ओ, उप्स, असे जे काही शब्द वापरतो ते कुठे येणार, या ठिकाणी इमोशन्स. एक्सप्लेनेशन्स आपलं कशासाठी असणार आहे, की जे आपल्या इमोशन, आपल्या जे काही भावना असतील त्या वेळेवर आपल्याला काही आश्चर्य वाटलं असेल, आपल्याला धक्का पोहोचला असेल, आपल्याला आनंद झाला असेल की दुःख झालं असेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मांडता येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथपर्यंत अशाच प्रकारे टोटल पार्ट ऑफ स्पीच आपण फक्त एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये शॉर्टकटमध्ये सांगितलंय. आता याचं इन डिटेल माहिती आपण पुढच्या लेक्चरपासून सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला हा क्लास कसा वाटलाय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओज जर आवडत असेल, ही सिरीज आपण कंटिन्यू फ्री ऑफ कॉस्ट आणि सर्वांसाठी ओपन ठेवणार आहोत यूट्यूबला. त्यासाठी तुम्ही आपलं जे चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, की जेणेकरून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जो इंग्लिशमध्ये असणारी भीती आहे ती भीती थोडी कमी होणार
आणि परीक्षेला जाताना एक कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये बिल्ड होणार. तर भेटूया मग आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. चला, थँक्यू.